नमस्कार मंडळी. तुमच्या कपाळावरच्या आठ्या पुसून टाकून तुमच्या चेहऱ्यावर हास्याची वक्ररेषा फुलवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, कॉमेडीचे जहागीरदार ही पदवी मिळवण्यासाठी आतुर असलेल्या हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या सगळ्या गावकऱ्यांचं आणि त्यांच्या इनामदारांचं मनापासून स्वागत. आईच्या मायेनं कौतुक करणाऱ्या आणि हक्कानं कान पकडून त्यांना सल्ला देणाऱ्या आपल्या सरपंच अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले. विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. मंडळी, 10 बाय 10 या लोकप्रिय नाटकाच्या निमित्ताने आज आपल्या हास्य जत्रेत धमाल करायला आलेले आहेत विनोदाच्या गावात ज्यांनी आपलं स्लॅपस्टिक विनोदाचं घराणं प्रस्थापित केलंय असे विनोद सम्राट विजय पाटकर आणि कुठल्याही मंचावर दणका उडवून देणारी विनोदाची तुफान मेल सुप्रिया पाठारे. हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद धन्यवाद. आणि मंडळी, त्याच बरोबरीनं स्वागत करूया टाइमपास फेम टकाटक प्रथमेश परब आणि या नाटकाचे दिग्दर्शक अनिकेत पाटील यांचं. सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. तुमच्याशी या नाटकाविषयी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू थँक्यू. तर मंडळी, या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशन राऊंड. सो गाईज, give your 100%, do well, all the best. मंडळी, विनोदात ज्याचा कोणीही हात धरू शकणार नाही अशा प्रसाद खांडेकरचा हात हातात घेतलाय ज्योतिषी ओमकार भोजने यानं. बघूया तिथे किती हास्ययोग जुळून येत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. सांगणार सांगणार हस्त रेषा पाहून भविष्य सांगणार 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 ग्रह दोषाच्या अडचणीला अचूक उपाय मी सांगणार. वाकड्या नजरेच्या बाहुल्याला उलटा दाराला टांगणार. सांगणार 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 भविष्य सांगणार 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 सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, हस्तरेषा पाहून ग्रहांची स्थिती नशिबाची परिस्थिती सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. माई आजवर तुम्ही लोकांना रडवून आपल्या अभिनयानं रडवून आनंद दिलात, पण याच्या पुढे तुम्ही त्यांना हसवणार आहात. खरंय की खोटाय बाई? खरे. दादा आलात का आलात असं नाही ना? नाही म्हणजे आलात का दादा? तुम्ही इथल्या पोरा बाळांना वाऱ्यावरती सोडून एकटेच परदेश दौरा करून आलात. खरंय की खोटाय? दादा, त्यामुळे इथली सगळी पोरं बाळ तुमच्यावर रागावली होती दादा. एवढं मोठं पातक तुमच्या हातून घडलं, पण माझ्याकडे उपाय आहे दादा. म्हणजे बघा कसं आहे, पोरं सगळी रागावली, पण तुमच्या इथं माघारी 8 पैकी 4 जण बॅगा घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होते दादा. पण माऊलीचं मन मोठं म्हणून तिनं घरी जायचा बोर्डिंग पास दिला नाही दादा. काय रे पोरांनो, खरं आहे का खोटा आहे? नाही, माझं खरं आहे, पण आज तुमचं खरं नाही. या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवा दादा. एलिमिनेशन नंतर तोच पाहावा लागणार आहे. आपण खोटं काही सांगत नाही, खरं सांगणार. सांगणार सांगणार ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ग्रहांची स्थिती आणि नशिबाची परिस्थिती. आलो नाकर जाऊन आलो. सांगणार सांगणार ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. काय सांगणार? ज्योतिष सांगणार. हे बघ, कसं आहे माहिती आहे, म्हणजे तसं आपल्याला काही गरज नाही. मला माझं भविष्य माहिती आहे. दादा एवढं बोलते तर बोल. चल सांग, चल माझं भविष्य सांग. भविष्य सांग. सांग ना, भविष्य सांग. बाळा, तुझ्या चेहऱ्यावरून भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. का?
कारण तुझा निरागस चेहरा, सुरुवातीला असणारा तुझा निरागस चेहऱ्याचा कायापालट करून घेऊन तू आता तुझा धूर्त चेहरा केलेला आहेस. कळतंय तुला? त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरून तुझं भविष्य सांगणं अत्यंत कठीण आहे. हात दाखव. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे. पण हात दाखव म्हणल्यानंतर दंड दाखवशील तर तुझ्या विनोदाला दंड लागेल. दंड नको, तळवा दाखव. एवढाच वागतो रे आपण, एवढं होत नाही. तुझं टायमिंग अत्यंत कमाल आहे. आता आत्ता म्हणलेल्या वाक्याला जरा तरी जाग. लाज बाळग आणि हाताचा तळवा दाखव. आहा. अरे हा का आता तळवाच आहे? नाही नाही, नुसता तळवा दाखवून काही होत नाही. लक्ष्मी सुद्धा दाखवायला लागते. अच्छा आता लक्ष्मी म्हणून कुणा स्त्रीचं दर्शन देऊ नको, नाही तर माझा तळवा दाखवीन तुला. आहेत आपल्याकडे. अरे, 100 रुपये. 100 bucks. आता बघस तुझं भविष्य कसं कसं सांगतो ते बघस. बघू. भविष्य. तुझं भविष्य मला सांगता येईल का? भविष्यात तू लोकांचं भविष्य सांगणार आहेस. दाढी मिशा वाढवून शिनमे करणार आहेस. तुमचंच सांगता तुम्ही. बघितलं कसं खरं सांगतो, दाढी मिशा वाढवून. आणि कोण रे? एवढं कोण आहे? अरे आग येईल आता, एवढं घासतोय. हा जा तू. जा तू म्हणजे अहो हे असं काय सांगा ना, भविष्य सांगा ना, असं काय करताय? नाही नको नको, तू ठेव. हे बघ, हे तू दिलेले 100 रुपये, हे माझे घे 100 रुपये. जा तू, राहू दे, जा तू. अरे असं काय, एवढं काय? अरे हे हे बघा, हे ठेवा. मला सांगा काय एवढं का वाचलंय? सांगा सांगा काय वाचलं म्हणजे? हा काय हात आहे? हा? एवढी वाईट ग्रहदशा नाही रे बाबा. तू आणखी 50 घे हवं. अरे अरे नकोय यार पैसे. इथे सांग ना यार, पैसे काय देतोस तू? इथे काय लिहिलं ते बोल ना. काय लिहिलंय ते वाचायला आहे कुठे? काय बघ, इथे ना भाग्यरेषा असते, ती पुसली गेली आहे. अच्छा ते होय. मी ते चुना म्हणत होतो तर राहिला असेल चुना. थांबा. चुना वगैरे असलं काही आमच्या दृष्टीच्या आड येत नाही बालका. चुना हाताला नाही, नियतीनं तुझ्या नशिबाला लावलाय बघ. म्हणजे भयंकर. हे बघा, असं नाही, माझं चांगलं चाललंय. खरंच सांग, एवढं काय वाचलं पण तुम्ही? ऐकायचंय? ऐकायचंय? ऐक. मला बोलवत सुद्धा नाहीये, एक तर आठवत सुद्धा नाहीये आणि मला बोलवत सुद्धा नाहीये. ऐक ऐक, तुझी सगळी कामं बंद होणार आहेत. सगळी कामं बंद होणार आहेत. तुझा पडता काळ सुरू झालाय आता. उधारी मागून मागून, उधारी घेऊन घेऊन दिवस काढावे लागणार आहेत. तुझ्या मागे उधारीवाले नुसते मागे मागे फिरणार आहेत. सतत तुझ्या दारावर येणार आहेत. आपलं आपलं ज्यांना म्हणलंस ना, ते सगळे दारा लावून घेणार आहेत. नाही, काही उपयोग नाही. जगातला मान सन्मान क्षणात नाहीसा होणार आहे. नाही नाही बेटा, नाही बेटा, नाही. आतापर्यंत 2 माणसांचं खाऊन आलास, पुढे 2 टायमाचं खाण्याचे वांदे होणार आहे. नाही बाळा. आणि संसार सुखाचा तुला योगच नाही. पुत्रप्राप्ती तर दूरच राहिली ना बाबा. हे नाही म्हणजे हे पुत्र प्राप्ती होणार नाही मला. पुत्र नाही होणार मला. नाही होणार ना. होणार म्हणजे? इथे इथे पुत्रप्राप्तीची रेषा असते. तिथे काहीच दिसत नाही ना. मला तर तिथं कुत्र दिसतंय भाऊ. मला कुत्रा प्राप्ती होणार म्हणजे? जास्तीत जास्त कुत्रा पाळू शकतो. अरे कुत्रा पाळू शकतो, मग मी स्वतःच नाही करू शकत काय? अर्थ चुकतोय गड्या, अर्थ चुकतोय. कुत्रा पाळू शकतो म्हणजे कुत्रा तुला पाळू शकतोय. उद्या कुत्र्याला टाकलेल्या बिस्किटांवरती तुला गुजराण करावी लागणार. एवढं? हो म्हणजे काय? हे लय झालंय, खूप झालं. खरं सांग. आणि माझ्या कुटुंबाचं काय? कुठलं कुटुंब? कुठलं कुटुंब? तुझं लग्नच होणार नाही भाऊ. हे बघ, इथे इथे शुक्राचा उंचवटा असतोय. हा इथे. पण बघ, मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखा खड्डा पडलाय दादा. तुझा मला नाही बघू दादा. तुझा जा रे. हट. अरे देईन एक. चल. फेक ज्योतिषी कुठला, काय माहिती ना काय नाही. चल, खोटारडा काय पण बोलायला येतो उगाच, काय पण. चल. आहे पाटकर साहेब, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना. माझ्याकडून भविष्य ऐकून घ्यायला आवडेल का तुम्हाला? हो आवडेल. या की. होय का? बघा बघा बघा, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. वा, गुणवंताचा हात आहे. नाही म्हणजे तोंडावर बोलतोय म्हणून नाही दादा. तुमचं काही देणं नाही, मी काही घेणं नाही. त्यांना जो निरोप दिला तो सांगतोय बघा दादा. गुणवंताचा हात आहे. या हातामुळं अनेक गुणवंत मोठमोठे कलावंत घडलेत बघा दादा. सगळेच म्हणतात, सगळे डिरेक्टर म्हणतात, विजय पाटकर, विजय पाटकर. पण तुम्ही पाठ केली तर तुमची पाठ सुद्धा बोलू लागते दादा.
लवचिकता तुमच्या अंगात, तुमच्या नसानसात भिनली आहे दादा. म्हणजे तुम्ही राहत जरी अंधेरीला असलात तरी माईमवर तुमचं प्रभुत्व आहे दादा. खरं एक खोटं आहे दादा. हा? तुम्ही एखादी झलक दाखवली तर तुमच्या नाटकासाठी उपस्थितांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळतील दादा. पण करतो प्रयत्न, काय तयार नाही केलं, करतो प्रयत्न मी. नक्की दादा. नाही, खरंच म्हणतात म्हणून तर तुमच्या चेहऱ्यावरती तेज आहे, डोळ्यामध्ये स्वप्न आहे. 2 BHK चा मेंदू आहे आणि नाटकाचं नाव 10/10 आहे. वा वा वा. खरं सांगतोय, मनापासून सांगतोय, देशाला आणि नाटकाला, भाऊ, देशाला आणि तुमच्या नाटकाला मंदी कधी येणारच नाही. वा वा वा. हा, कारण मंदी काल 200 रुपयांसाठी माझ्यावर भांडत होती, तिच्याकडे पैसेच नाही. पण खरं सांगतो दादा, गमतीचा भाग सोडला तर तुमच्या नाटकामध्ये उत्तम कंटेंट आहे. आता नाटकाचं एवढं प्रमोशन केलंय, 100 रुपये तरी टाकणं तुमचं कर्तव्य आहे. कंटेंट आहे, हा. कलाकार आहेत आमचे, मग म्हणून आहे. वा 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 वा. वा वा वा. आता खऱ्या अर्थानं मी सेलिब्रिटी ज्योतिषी झालो या ठिकाणी. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. या बघू दादा. धन्यवाद दादा. वा वा. तर मंडळी, ज्योतिष सांगणार, भविष्य प्रसाद गोड दिसतोयस. गुरुजी, गुरुजी भविष्य सांगा ना. दाखवा. हात दाखवा. आग लावा. वरती कोण बसला त्याला? इकडे बघा ना. वरती काय सारखं सारखं? नाही पण बाई, हा, तुम्ही आत्ताचा हात कोणाकडून विकत घेतला का हो? का म्हणजे? अहो, असाच एक हात आत्ता दळभद्री हात बघून गेलो मी. हो, खूप वाईट नशीब आहे तुमचं. मुळात हा हातच दळभद्री आहे. आपण असं काय बोलताय? असं काय बोलतो म्हणजे? तुम्हाला ऐकायचंय? ऐकायचं तर ऐका, मुद्द्याच बोलतो. तुमची आजपासून सगळी कामं बंद होतील. तुम्ही भिकेला लागाल, त्याच्याकडे उधारी मागू मागू जगू लागाल. उधारीवाले तुमच्या घरावर सतत येऊ लागतील. तुमचं 2 वेळचं खाणं बंद होईल. काही राहणार नाही जिंदगी म्हणून. संसार सुख तुम्हाला मिळणार नाही आणि पोरबाळ तर होणारच नाही. का 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 म्हणजे? शुक्राचा उंचवटा हा बघा केवढा आला आता. शुक्राचा उंचवठा. खड्डा घालवण्यासाठी तुम्ही बाटलीचा बूच लावाल, पण नियतीने तुमच्या नशिबाला बूच लावायला सुरुवात केली दादा. हा, आणि मोठा दोष म्हणजे जगातले सगळे आजार होऊन तुम्ही मरणार. ए यार, हे ठरलं नव्हतं मगाशी. हे काय सांगितलं नव्हतं तू यार? हे कुठून आलं मध्ये? नाही, आजार म्हणजे बिजार? बाईचा हात जरा जळून बघितलं तेव्हा लक्षात आलं दादा. हे घ्या बाऊच. हे बघा, काहीतरी चांगलं असेल. काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. तुम्हाला आजार होऊन तुम्ही मरणार बघा. मला चांगलं चाललंय. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही पैसे घ्या. अरे नको यार पैसे तुझे. खोटारडा. काय फालतू. पण- ज्योती आहे. आहे सांगण्याची सोय आहे, कोणी काय ऐकत नाही. सुप्रियाताई,
प्रथमेश दादा बघितलं कोणाला काही खरं सांगण्याची सोयच राहिलेली नाही. माझं भविष्य बघणार का माझं आणि याचं? आणि माझं पण. अरे वा नक्की आवडणार मला. Yes. या तर चालेल, चालेल. या, चल, या. वा, वा, वा. दाखवा बघू हात. वा 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 वा. सुपारी ताई सुपारी ताई. सुप्रिया ताई तुम्हाला सुपारींचं वरदान आहे ताई. म्हणजे तुम्ही मनोरंजनाचा जणू विड्याच उचललेला आहे आणि त्या विड्यामधून पान सुपारी बरोबर आपल्या अभिनयाचा रंग सुद्धा दिलेला आहे बघा ताई. बाई तुम्हाला सुपारीचं वरदान आहे. म्हणजे इवली टिवली पोरं सुद्धा तुम्हाला सांगतात ताई काम नाही कुठं सुपारी आहे का. तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या सुपाऱ्या कत्री कत्री करून त्यांना वाटता आणि सांगता काहीतरी काहीतरी कर रे बाबा रिकामा राहू नको. आणि दादा तुमच्या बाबतीत मी काय बोलणार या इकडं. नाही म्हणजे खोटं मी बोलत नाही आणि म्हणजे तसं बोलल्यासारखं काहीच नाही पण खरंच सांगायचं तर हात बघू. हा 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 तुमच्या भाग्यरेषेला रवीचं मोठं योगदान आहे. म्हणजे बाल्यावस्थेतच बीपी आणि टाइमपासमुळं तुमची जी भरभराट झाली अप्रतिम. थँक्यू हो हो पण अचानक कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली. कालांतरानं रवीनं तुमची साथ सोडली पण तुम्ही थांबला नाहीत झटत राहिलात आणि म्हणून त्याचंच फळ म्हणून चांगले चांगले कवडे योग तुमच्या आयुष्यात आले. वा वा. नाहीतर माझ्यासारखीच कवड्याची माळ घालून दारोदारी फिरण्याची वेळ येणार होती पण त्याच कवड्याने तुम्हाला साथ दिली आणि आज तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने टकाटक सुरू झालेलं आहे. वा वा. थँक्यू आता थँक्यू. एवढं मी नाटकाबद्दल बोललो तर 10/10 प्रमाणे 10x10 100 रुपये देणं तुमचं कर्तव्य दादा. जास्त काही मागत नाही तुमचं मी काही घेणं नाही तुम्ही मला देणं नाही फक्त वर्षाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला दादा. बरोबर आहे. मी फाटलेलं घालून आलो त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहेत. दादा दाखवायचं एक आणि असायचं एक हे आम्ही काही ओळखत नाही दादा. हे घे माझे 100 रुपये. आहा. हा आणि माझ्या आईचे पण 100 रुपये. वा. नाही नाही, नाही माऊली. नाही तू नाही देतेस मागच्या सुपारीतले राहिले होते. ठीक आहे माऊली मी मागचं पुढचं सगळं भागवून घेतो ताई. त्या तिकडे ताई. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. धन्यवाद ताई. आपण तर आधीच म्हटलं जास्त काही सांगत नाही वाईट काही बोलत नाही फक्त त्यानं जे निरोप दिलाय तो आपण पोहोचवतो बाबा. गुरुजी भविष्य बघा ना भविष्य. हा पत्रिका बघता पत्रिका. बाळा मी पत्रिका नाही पत्रिका बघतो बाळा. हा ते बघा ना. वा वा वा. अरे अरे बापरे बाळा काय आणलंस कुठून आणलंस हे. तुझा पडता काळ सुरू होणार आहे सगळी कामं बंद पडणार आहे ह्याच्या त्याच्याकडे उधारी मागून तुला दिवस ढकलायचे असणार आहेत. का पाठ करून आलास का रे. काही दाखवा तुला हात दाखवा बाई बनून या पत्रिका दाखवा तरी तेच चाललंय तुझं. पण खरं सांगतोय दादा. जा रे जा. काय खरंच भविष्य सांग बिष्य दादा. काय येत नाही खोटारडा काय गप्पा करणार बस. दादा विश्वास फेक नाही आहेस, दादा. फेक. फेक फेक नाही आहेस, दादा. फेक. कळलं का? फेक नाही दादा. जा. भविष्य सांगणार. दुसरा आलाय मी त्याच्याकडे बघा. बघ मला नाही बघायचं तुझ्याकडे भविष्य. ऐका ना हा मी भविष्य सांगणार. मला विचारतो भविष्य सांगता तुम्ही. हो हो हो. माझं बघा ना हे ह्याला काही येत नाही येडा खोटारडा. माझं भविष्य बघा. हा हा बघा ताई खरं सांगतील बघा. सांगू दे. कसला दळबद्री हात आहे हा. हा? काय या हातापासून समाजाला धोका आहे. मग हा हात निस्तनाबूत केला पाहिजे. नेस्तनाबूत केला पाहिजे म्हणजे. हो मी हा हात कापणार आहे. अरे वेळाच काय हे? अरे हे सोड ना हे. अरे एवढा नाही हे. अरे एवढा नाही हे. अरे एवढा अरे वा 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 वा. एकदम टकाटक झाला परफॉर्मन्स. बघूया सरपंच काय म्हणतात. अलकाताई ओमकार सॉलिड परफॉर्मन्स आजचा तुझा. एक तर कॉन्सेप्ट मस्त. प्रसाद लिहिलंयस उत्तम. खूप मजा आली खूप मजा आली आणि प्रसाद तू बाईच्या गेटअपमध्ये पण मस्त वाटत होतास. आणि मी खरं तर विजय माझा खूप जुना मित्र आहे म्हणजे आम्ही फिल्म्स पण बऱ्याच केल्या आहेत पण मी विजयला फक्त ॲडमध्ये मायमिंग करताना पाहिलं आहे. आज मी ॲक्च्युअल पाहिलं. विजय हॅट्स ऑफ टू यू. खरंच मजा आली. आणि प्रसाद ओमकार पुन्हा एकदा डबल धमाका डबल धमाका. विजय दादा तुम्ही काय म्हणाल. खूप छान. प्रसाद खूप छान लिहिलं होतंस. थँक्यू थँक्यू. आणि हा खूप वर्षभर ॲक्टर आहे. कारण मी त्याचा बॉईज सिनेमा बघितला दोन्ही सिनेमे बघितले त्यात त्यांनी चक्क व्हिलन केलं आहे. व्हिलन आणि तो आता कॉमेडी करतो आणि जे कॉमेडी करणं फार कठीण आहे खूप कठीण आहे आणि तू सहज करतो आहेस ओमकार सहज करतो आहेस.
तुझं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. वा ओंकार. कारण तुझ्यासाठी ना वेगळे हिरोची कॅरेक्टर लिहिली जाते, लक्षात ठेव. तथास्तु. वेगळ्या प्रकारचे हिरो तू करशील. मी भविष्य सांगायला आलो, माझंच भविष्य मला कळलं. ओंकार, ग्रेट ग्रेट. वा वा ओंकार प्रसादा, थँक्यू. मंडळी, मुंबईचा गोंडस अभिनेता अर्थात तेजसला आली आहे डेटिंगची हाऊस. पण पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनीच्या मनात दाटलाय कवितांचा पाऊस. बघूया हा पाऊस लाफ्टरचा किती मोठा पूर घेऊन येतोय ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार 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 अलका मॅम, नमस्कार विजय सर, अरे मकरंद सर नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कोणाला सांगू नका. गेले 2 आठवडे तुम्ही बाहेरगावी होतात ना, मी इथे एक मुलगी पटवली. हो अहो, हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे. ह्या मुली कविता करणाऱ्या असल्या ना की खूपच सोपं. त्यांच्या कवितांना लाईक करायचा, मग त्या खुश होतात. तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या. अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते. सूर्य आहे कललेला, सूर्य आहे कललेला, क्षण आहे भारलेला, माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला. वा वा वा, क्या बात आहे यार. प्रिया प्लीज कम, प्लीज ये. आल्याच कविता वगैरे आली. बस बस बस. कशी आहेस? छान. तू? मी छान. तुझ्या कवितांमुळे. काय? हो प्रिया. प्रिया प्रिया मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहावेस आणि मी त्या लाईक करत राहाव्या. मला माहितीये, रात्री 1:30 वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस. कधी 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 तर 25 ओळींची कविता 5 सेकंदात लाईक करतोस. हे कसं काय जमतं रे तुला इतक्या वेगाने वाचणं? ते रात्रीच्या वेळी अगं मी खूप तरल असतो, प्रचंड तरल असतो. तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो, मग तुझी कविता वाचतो. हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे हा प्रिया. थँक्यू. येस. आणि नंतर नंतर प्रिया मला झोपच येईना झाली अगं. मला सारखं असं व्हायला लागलं, मला पिऊची कविता हवी, मला पिऊची कविता हवी. मग म्हटलं बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं. म्हणून मी तुला इथे बोलवलं. प्रिया मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी. इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या आहेत प्रिया, कायम. मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आपण एक सेल्फी काढूयात. हॅशटॅग माय फेवरेट फॅन, हॅशटॅग बॉयफ्रेंड, हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट. तू पण कर ना. नंतर करेन ना मी. ए पण मला खरं सांग, तू माझ्या सौंदर्यावर भाळला नाहीयेस ना? ऑफकोर्स काय? ऑफकोर्स नॉट प्रिया. म्हणजे सुंदर तू आहेसच, पण तुला माहिती आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं? तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने. काय विचार करतेस यार तू प्रिया? काय लिहितेस? काय लिहितेस तू? काय लिहितेस? काय लिहितेस? मला आज जाणून घ्यायचंय तू कसं इतकं लिहितेस. मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस. सांग. मी कविता जगते, मी कविता जगते, मी कविता जगते. ऍक्च्युली ही पण माझी एक कविताच आहे. कवितेचं शीर्षक मी कविता जगते. मी कविता जगते, मी कविता पिते, मी कविता खाते, मी कविता हसते, मी कविता हसते, मी कविता रडते, रडता रडता आयुष्याची कविता होते. वाह वाह, क्या बात है. माझ्या डोक्याची ना कविता केलीस तू. सुपर प्रिया, सुपर. क्या बात है. आवडली? अर्थात खूप आवडली, तुझ्या इतकीच. इश्शा, जांभूळ पण लाजलं. कवितेचं शीर्षक जांभूळ पण लाजलं.
जांभूळ पण लाजलं, मनात काहूर माजलं, मनात काहूर माजलं. जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं, मनात काहूर माजलं. अच्छा संपली. वा 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 वा, क्या बात आहे. वा, सुपर सुपर सुपर. म्हणायचं. कवितेचं शीर्षक म्हणायचं, मनातल्या मनात कढायचं, खोकायचं, लोणच्या सारखं मुरायचं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे. हा, लोणच्यासारखं मुरायचं. क्या बात आहे. आणखी ऐकू नको. का नाही आवडत? आवडतात. अगं प्रिया, तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात, पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त. कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कशाला उगीच मन तोलायचं? नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं? शपथ, हे कठीण आहे प्रकरण आहे. काय झालं? काही नाही. वा, क्या बात आहे यार. वा, क्या बात आहे. म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं. ही ना कवितांची भैरवी आहे अगं. यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही. माझ्याकडे अशा अनेक भैरवी नको आहेत. नको अगं नको. म्हणजे ही तू कविता सांगितलीस ना, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहिला पाहिजे प्रिया. हा, असू दे, आपण वेगळं काहीतरी बोलू. हा, चालेल ना. तेजस, मला तू खरंच खूप आवडलास. मुन्नू, सोनू, पप्पू. नको नको प्रिया, नको. मला लगेच पाळण्यात आणूस तू. नको. ऐक ना माझं. जीवनात आलास माझ्या लुटू लुटू. कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या. जीवनात माझ्या चालत आलास लुटू लुटू, भावनांची मग झाली दाटू वाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. विरोहात मग करूया खटूपटू. हे नाही. पण भेटत राहू कुठू कुठू, भेटत राहू कुठू कुठू. ठीक आहे, पण ही ना हा कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय अगं. म्हणजे तू उगाच शब्द मुजी मुजी घुसू घुसू करून असं उगाचचा खटाटोपू वाटतोय हा कवितेसाठीचा. म्हणजे कळते का, वाटतील तशा कविता करते सगळं तू. वाटेल तशा कविता करते मी. अरे शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला. वा रे वा. म्हणजे आम्हा नवी कवींनी प्रयोग करायचेच नाहीत का? प्रयोग करण्याचा मक्ता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ, विठ्ठलू, कर्नाटकू चालतं, पण प्रियदर्शनीचं लुटूपुटू नाही चालत. अरे प्रस्थापितांच्या न्हाणी घरात वळवळणाऱ्या गांडुळांनो, गटार आहात तुम्ही, गटार. आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवळणारी तोंड आणि छाटून टाकू तुमची शेपट. क्रांतीच्या गिटारीच्या तणात्काराला आव्हान देऊ नका. झालं, कसं वाटलं? ही कविता होती. हो का? हो, काय काय बोललीस तू मला? गांडूळ, हे ते कापून टाकी, छाटून टाकू, काय काय बोललीस तू आता मला? अरे अरे काय झालं? तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली. म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दसंचिताने विद्रोह केला. ए, ए, अरे ए, आणि असं एकदम उत्स्फूर्तपणे झालं. नाही एवढं काही झालेलं नाहीये. ती कविता वाईट होती, तिला मी वाईट म्हटलं बस. नाही पण गटार गिटार गांडूळ छान जुळून आलं ना. आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला. तुला वेळ आली ना की तुझ्यातली अशी विद्रोही कवयित्री आपोआप बाहेर येईल. नाही काय बाबांचं नाव काय म्हणालीस? परत सांग एकदा. भिकारदास सूत. भिकारदास सूत. केशव सुतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं, तसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत. वा वा. फक्त ना यापुढे तुम्हा मुलींनी ना फेसबुकवर तुमची नावं संपूर्ण लिहित चला. का काय झालं? अगं नाही म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना तू इतक्या मोठ्या भिकारदास सुताची मुलगी आहेस ते. मग तशा तयारीने आलो असतो मी. हे चुकलंच माझं. नाही ठीक आहे ठीक आहे प्रिया, ह्या सगळ्या भिकार गोष्टी बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी बोलूया का आता?
ठीक आहे. तुला खायचंय का काही हो. भेळ भेळ आवडते तुला भेळ वेळेवर ना मला ना एक माझी बालकविता आठवली, मी तुला ऐकू. ए भैया मेरे को 2 भेल देना, क्या देख रहे हैं? 2 भेल दे मेरे को जल्दी. ऐसा फन करके मारेगा ना कान करी चलो चल. वो तेरे को बोर कर रही है, मेरे पे क्या को गुस्सा निकाल रहा है? तेरा मेरा संबंध है क्या? नहीं मेरा ठेला लगा, काय को स्किट में ले रहा है मेरे को? नहीं भैया वो सुनो चल भाग. जाऊ दे. वो कुछ गिला शिकवा मत अरे रखना. उसको शिकवा पहला, मेरे क्या गिला शिकवा बोलता है? उसको शिकवा कैसा बोलने का? टिक्का मत बनाना खाली मेरे धंधे का भाग. सुबह तो तू नको ना लक्ष देऊ, बस इकडे. त्यांना नाही कळत कवितेतलं काही. जाऊ दे ना, तू माझी बालकविता ऐक. माकड म्हणलं बोक्याला, माकड म्हणलं बोक्याला, आपण दोघे भाऊ भाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ, दोघे मिळून भेळ खाऊ. भेळेत होता हरभरा. भेळेत काय होता? हरभरा. हरभरा. हरभऱ्याची केली आमटी, आमटीचा भुरका भुर भुर, तेजस करतो टार टूर. मला सांग हरभरे कोणी खाल्ले? माकड आणि बोक्याने. हो ना, मग तेजस का टारटूर करेल? तेजसचा काय संबंध? तेजसने अजून भेळ खाल्ली नाही. क्या रे भैया, खाया क्या मैं भेल खाया? वापिस मारेगा ऐसा सन करके. तीखा पानी डालेगा आँख पे. अरे नाटक करते. तेरा मारा क्या? तेरा अलग स्किट है, मेरा अलग स्किट है. अरे तेरा तेरा तू देख. तेरे को जज है, मेरे को जज नहीं कोई. कशाला ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू. अरे बालकविता आहे ती वेड्या, असंच असतं त्याच्यात. बालकविता नाही ती बालिश कविता आहे. अगं लहान मुलांना नको ऐकवत जाऊ ती. त्यांची वाढ होत नाही, मोठेपणी त्यांची प्रियदर्शिनी होते मग. अरे लहान मुलांना मज्जा येते खूप. शेवटी ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते. आम्ही तर इतक्या गमती करतो टारटूर वरनं, तुला सांगते. ढम पादे आशीर्वाद, आणि अजून एक आहे ताईची ढुसकी चिमण्या हुसकी. काय आहे? मला नाही ऐकायचं. काय ऐकवतेस तू मला? हा? आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना 1 नंबरची भिक्कार दास सूत कविता होती. भैया तुला कसं कळलं? काय? अरे माझ्या या कवितेला भिकारदास सूत अवॉर्ड मिळालाय. माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड. आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो. ऍक्च्युली गेली 3 वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड. माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची. हो? मग टाळ्या कोण वाजवतं? आमची कामवाली बाई शांताक्का. ए प्रिया, तुझी अख्खी फॅमिली तशी आहे का ग? या घरातल्या हॉलमध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय? आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे. फक्त माझा दादा संगीतकार आहे. मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी, आठवतंय? त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती. ए मी ऐकू तुला माझ्या दादानी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी? ये नहीं है, उसको बोल चुप बैठ, उसको बोल चुप बैठ. नहीं नहीं भैया, बोलता हूँ मैं. मेरे को नहीं सुनने का, मेरा कस्टमर चाहता है उसका क्या, उसको बोलना यार. मैं बोलेगा ना भैया, मैं बोलेगा. तू बैठो. मेरे तू को नहीं इकडे, चाहिए वो. तू इकडे. मेरे को ए, तू इकडे ये काय? तुकडे बघ बघ, दुनिया नाकारते अगं, जरा लाज बघ. त्यांना काय कळणार आहे माझ्या कवितेचा मर्म? कळणार आहे. तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहात, भुक्कड. काय बोलतोस? हो, अतिशय वाईट कविता करतेस तू. तू माझ्या कविता लाईक करतोस ना? हा, मी नालाय काय करण? तिला त्या भिकारदास सुताने तुला दिलेलं रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाईक केल्या मी. तुला दिलेलं हे भिकारड टॅलेंट बघितलं असतं ना, इथे आलोच नसतो मी. बस तेजस बस. लक्ष लक्ष इंगळ्या डसतात माझ्या मनाला. सहस्त्र सूर्यांचा अग्निवर्ष होतोय माझ्या शरीरावर. ए गाप, गप्प बसा. अजिबात तुझ्या कविता बिविता नाही पाहिजे तर आता सांगू तर गाप, एकदम गाप. मी झाले गप्प, हृदय पडले ठप्प, अनंतातले माकड म्हटे सर्वांना हुप्प. अरे चुप्प बसा, चुप्प. मारीन तुला, मारीन. गाप एकदम. बस बास बास झाला श्वास, श्वासातून घडते आस, आसातून झाला भास, भासाची. ए गप गप गप. तू भासेस, तू अस्तित्वात असूच शकत नाहीस. मीच पावळते, मी इथे आलो. तेजस, ये, असं का? हट, हट, मी चाललो. तेजस, तू तुझ्या कवितांवर हट हट. भैया सुनो ना, वो कुछ कविता रह गया है तो तुम आइकोगे क्या? इसका माइक निकाले.
इसको तेल दे मेकअप निकालने के लिए, इसको घर पे बैठ जा. नाही नाही दादा इसको तेल दे. नाही नाही वा 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 अतिशय तरल झाला परफॉर्मन्स. प्रियदर्शनी, तुझ्या कविता पाठांतरासाठी जोरदार टाळ्या. क्या बात. अलकाताई, कवितांवरचं स्किट एवढं एन्जॉय करू शकतो असं वाटलं नव्हतं. तेजस, सॉलिड आज तुझा परफॉर्मन्स, मस्त. आणि प्रियदर्शनी, प्रत्येक स्किटमध्ये तुझी व्हरायटी पाहायला मिळते, आजही मिळाली. फार सुंदर ग, म्हणजे कमाल आहे. तुम्हा दोघांचे फ्युचर खूप ब्राईट आहे, खरंच लक्षात येत आहे. मस्त तेजस आणि प्रियदर्शनी, सुपर सुपर. 11.5 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा, खरं तर कवितेवरचं स्किट बऱ्याचदा कंटाळवाणं होण्याची फार भीती असते, पण तुमच्या दोघांच्या निरागसतेने, इनोसन्सीने फार ते होल्ड करून ठेवलं आणि दोघांचंही सादरीकरण फार अफलातून. क्या बात है, बहुत बढ़िया. मंडळी, आता आपण इथे एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये होणारा इंटरव्ह्यू बघणार आहोत, जो आपल्याला दाखवतायत मराठमोळा गुज्जूभाई कुलदीप, रुबाबदार दाढीतला जबाबदार विनोदवीर विपुल वाह. आणि लाफ्टरच्या बिझनेसमध्ये तुफान प्रॉफिट कमावणाऱ्या हास्य जत्रा इंटरनॅशनल कंपनीची CEO नम्रता संभेराव. मिस माया, तुमचं मेकअप करून झालं असेल तर जरा कामाचं बोलूया का आपण? एक्सक्यूज मी, तुला काही सेन्स आहे? तू कुठल्या वेळेवर आली आहेस? हा, उशीर झालाय आज यायला तुला, आणि मेकअप करतेस तू येऊन इथे? 1 मिनिट, मी सिनियर आहे, माझ्याशी नीट बोलायचं. ओके, शूटिंगला पण तेच कारण, स्किट मध्ये पण तेच कारण. हे ना चुकीचं आहे. मी एकट्याने जबाबदारी नाही घेतली, सगळं सांभाळून घ्यायची. नाही नाही, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तू एकटाच सगळं सांभाळतो? हो. हा? मी काहीच करत नाही. काय ए, करते? hello. हॅलो, मी आत येऊ का? सर, नियतीची किमया बघा. जे स्किट करून बाहेर जायचंय त्याचा पहिलाच डायलॉग, आत येऊ का? ये. सर, आणि लेखकाची किमया बघा. ज्या माणसामुळे आम्ही बाहेर जाणार आहोत त्याच्या तोंडी वाक्य दिले, आत ये. क्या बात है. हा दादा, क्या बात है. पर्सनल. नाही, 1 मिनिट, झालंय का तुमचं सगळं? आपण स्किट सुरू करूया. हा, व्हेरी गुड. इंटरव्ह्यू महत्वाचा. हा. प्लीज सिट हिअर. मी आलो. हा, तर नाव काय म्हणालात? विपुल काळे. विपुल काळे. हो सर, मी 4 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय विथ फर्स्ट क्लास. एनी जॉब एक्सपिरियन्स? कम ऑन माया, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय त्याने. आय एम सॉरी. इंजिनिअरिंग केलंयस म्हणजे जॉब एक्सपिरियन्स झिरोच असेल. Yes, yes, आय एम ma'am. सॉरी. CV दे. हे बघा, हे बघ. गुड. 1 मिनिट, इंजिनिअरिंगला 7 वर्ष का लागली? कम ऑन माया, इंजिनिअरिंग केलंय त्याने. लोकांना जॉब लागतात, यांना ड्रॉप लागतात. लोक घर बांधत असतात त्यावेळी केट्या सोडवत बसतात. काय तू नाही असं नाही बोलायचंय. I'm sorry. मॅडम, हे खरं आहे. म्हणजे खूप वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे. पण मॅडम, हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. यासाठी मी वाटेल ते करेन. तुम्ही हवं तर ट्राय करा. बरं, मला सांगा मिस्टर विपुल, मला सांगा, तुम्ही एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. ओके, हा. आणि तिथे इंटरव्ह्यू जे घेणार आहेत त्यांनी चहा मागवला, ओके. आणि चहाला देण्यासाठी जर समजा त्यांच्याकडे पैसे नसतील तर तू काय करशील? नाईस. इंटरव्ह्यू सुरू झाला की आपण गप्पा मारतो. बी सिरियस. हा, बी सिरियस. हॅलो, इंटरव्ह्यू चालू आहे हा. नाही, काय प्रश्न आहे? मी देईन ना पैसे. त्यांच्याकडे नाही आहेत, मी देईन. काय म्हणाला? मी पैसे देईन. गुड, गुड आन्सर. हे आवडलं मला. हा, 3 चहा पाठव समजा प्लीज. समजा चहा मागवल्यावर त्याला भूक लागली, वडापाव खावंसं वाटत असेल त्याला, आणि त्याच्याकडे पैसे नसतील, तर अशा क्रुशल कंडिशन मध्ये तू काय निर्णय घेशील मला सांग. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. काय निर्णय घेशील? इंटरव्ह्यू सुरू झाला म्हणजे विचारतात ते इंटरव्ह्यू. 1 मिनिट, तुम्ही उलटे प्रश्न विचारू नका आम्हाला. इथे खरं सिरियस इंटरव्ह्यू चालू आहे. ओके, सॉरी मॅडम. सर, मी देईन पैसे वडापावचे. मी देईन. नक्की ना? हो सर. बघा, हा, हे 2 वडापाव सांग. हा.
ओके व्हेरी गुड. नाही म्हणजे नेमकं कशासाठी इंटरव्ह्यू चाललाय त्या संबंधित प्रश्न विचारा, मी उत्तर देऊ शकतो मॅडम. हो गुड ॲटिट्यूड. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. विचारतो बरं मला सांग आपली कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते? पाईप्स अँड मोटर्स. व्हेरी गुड. अच्छा पाईप्स कशापासून बनतात? मॅडम जनरली PVC मटेरियल पासून बनतात. ठीक आहे, तुला आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला जॉईन केलंय. एक मिनिट प्लीज उद्यापासून येऊ शकतो. एक मिनिट जरा इंटरव्ह्यू सुरू आहे. तू काय डायरेक्ट काय मी decision सांगितलं माझं. नाही 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 सेल मध्ये काम करणार तो प्लीज. नाही नाही त्याला बरीच माहिती आहे, तर मला असं वाटतं तो मॅन्युफॅक्चरिंगला असलं आणि माझ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार तो. पण मुळात मॅन्युफॅक्चरच केलं नाही तर तो सेलला कसं काम करणार? कळते का तुला? बिंडोक आहेस तू, तुला नाही कळते काय बिंडोक करायचं. बोलू नकोस, हा? नाही तू आहेस बिंडोक, तुला नाही कळते काय करायचं ते. नाही कळत आहे? नाही कळत. मला काही कळत नाही. नाहीच कळत मला आहे. काय कळतं बघायचंय तुला? काय दाखवशील तू? आजपासून मिस्टर विपुल तुम्ही या कंपनीचे असिस्टंट मॅनेजर. मॅडम थँक्यू सो मच मॅडम. एक मिनिट थँक्यू बिंक्यू काय ती अशी वॉक करून बोलेल आणि तू थँक्यू तू सिनियर मॅनेजर आहेस जा. सर थँक्यू सो मच. मी उद्या जॉईन करतो Very good, सर. बस. सर सर थँक्यू बस. थँक्यू. तू मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा हेड आजपासून. चल. मॅडम तुम्हाला काय सांगू मी. मी 60% शेअर होल्डर आहे. मी तुला या कंपनीचा पार्टनर बनवतो. तू मालक या कंपनीचा जा. सर बस बस बस. देवासारखे धावून आणत सर. तुम्हाला काय सांगू सर. बस. सर मी आयुष्यभर रोज येऊन सकाळी असं पाया पडेल तुमच्या. बस, हा. सर सर मी उद्या जॉईन करतो. Yes, हा, done. सर. हॅलो हॅलो प्लीज 10% शेअर्स विकत घ्या. या आता नाही तुझ्या या मालकाला मी पिऊन बनवला ना तर नावाची माया नाही. हा. एक मिनिट मॅडम याला काय अर्थ आहे? 2 मिनिटापूर्वी मी मालक होतो तुम्ही पिऊन करून टाकला मला. मी काय म्हणतो ऐका तुमचा वाद राहू द्या. मला एकदा विचारा ना. माझा रितसर इंटरव्ह्यू घ्या मग मला काम द्या आणि मला एकदा विचारा मला जमणार काय आहे. काय 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 तुला काय करायचं सांग चल. हो मॅडम तुमचा चहा आणि वडापाव. अरे काय मॅनर्स आहेत की नाही यायच्या आधी विचारा ना. यांना विचारायचं. अं, याला सांग हा? याला सांग मी कोण आहे ते सांगायला. जरा रिस्पेक्ट दे. तो आहे तो. हा दे चहा चहा आणलो वडा. कोणाच्या अकाउंटला पैसे लिहू? याच्या भाऊजी पैसे दे ना चहाचे. मी का देऊ मॅडम मी का द्यायचं. तुम्ही मगाशी म्हणालात ना मी चहाचे पैसे दे. नाही नाही तो इंटरव्ह्यूचा भाग होता ना. मी शायनिंग मारायला बोललो. मी तुला विचारलेलं नक्की नक्की तू बोलला हो देणार बोललेला. हा कोण आहात तुम्ही म्हणजे हे काय असं असं तुम्ही- पैसे काढ जाऊ देऊन हा. टाक. नाहीये तुम्हाच्याकडे. असतील ना 2-3 इथे रुपये इथे. अरे काय चिंदगिरी आहे ही. नाहीयेत पैसे हे बघा ना. फुगलेला दिसतोय तो खिसा. हे नाहीयेत पैसे अहो. ते मागे बघ. नाहीयेत हे बघा. इंजिनियर हे काय करण्याचं करतोयस तू? तेच सांगतो मी इंजिनियर आहे. मग साधी पैसे नाही ठेवताय तुला. इंजिनियर आहेस तर इंटरव्ह्यूला येता ना. एक काम करूया कॉन्ट्रीब्युशन करूया. चल 5,000 रुपये जे असतील दे ना. हा. दे ना प्लीज. अरे तुम्ही बॉस आहात ना. अरे चहासाठी कॉन्ट्री काय काढताय. कोण आहे ते. हे कोण आहे. चल जाऊ दे हे सोड. तू सांग काय हिशोब झाला सांग. वडापावचे 20 आणि चहाचे 21 झाले आणि हा मागचे 714 बाकी ते पण द्या. ठीक आहे. ए चिंटू जा तू. आम्ही देतो तुला पैसे. जा Please, please. प्लीज तू जा. हा बाहेर दे. उभा आहे मला. हा बाहेर हा थांब. आलो. देतो पैसे. ए हे घे चहा घे. मला नको तू आहे. पी. अर्धा पी. अख्खा ना तो हावऱ्यासारखा. हे घे. माझ्याकडे आयडिया आहे पण त्याला पैसेच नाही द्यायचे. कसे. दाखवते. प्यायलास ना थोडं. अर्धा हा. हे घे. अरे तू पण ना. हे घे बटाटा खा हे घे आता बटाटा खा. हे घे बटाटा खा. अहो असं काय खाताय. तू पण खा घे. हे काय करताय तुम्ही. अहो असं काय करताय. एक अहो एक ए चिंटू शी. चिंटू काय? ये. याला काय अर्थ आहे यार. काय? ये क्या किया तूने. चाय कितना ठंडा है देख देख हो, सांगा. देख भागता है क्या देख. हाँ अरे ये क्या बटाटा वडा. बटाटा नहीं है वडे के अंदर. नुसता पाव आणि बेसन देता है. तुमच्या दोघांना असा मारन ना मी. असा मारन ना. मागच्या वेळेला काय केलं होतं. वरचा बेसन खाल्ल्याने फक्त बटाटा ठेवला होता. आता का मला येडा पण होता काय. आई शपथ असं बुक्कडत ना तुम्ही दोघं. तुझा तर ना चेहरा बघून तुला मारावा असं वाटतं मला, माहितीये ना. आई शपथ तुमची लायकी नाही दोघांची कंपनी काढायची. तुमची कंपनी विका आणि नंतर माझी मला उधारी द्या. कळलं काय. हा ठीक आहे चल. हा ए साईडला चल. लायकी नाही येतं तिकडे चल. अरे कोण आहात तुम्ही. अरे हा किती ऐकून गेला तुम्हाला. तुम्ही कोण आहात. खूप मनावर नाही रे घ्यायचे असे एक मिनिट कंपनी विकावी लागेल म्हणजे ही अवस्था आहे कंपनीची. हिच्यासारखी बिंडोक असेल तर हेच होणार ना आमच्या सोबत. एक मिनिट ए तू मोठा बिझनेस टायकून 7वी नापास. ए शिक्षण आणू नको माझं मध्ये. तू मी काय काढणार. मला बिंडोक का बोलतो तू. हे खरंच 7वी नापास आहेत. इंटरव्ह्यू घेतात हे 7वी नापास आहेत. थोबड्यावर नको जाऊस
त्याच्या 7वी नापास कुठला ए जास्त नको बोलू नाही नाही, तुझ्यात जर धमक असेल ना धमक तर माझ्या इतकी करून दाखव ना 9वी आहे का बोल ना धमक मला बोलतोय बिंडो मॅडम शांत व्हा. मी काय म्हणतो मॅडम तुम्ही 9वी शिकला मग 9वी शिकले आणि टॉयलेट क्लिनरचा बिझनेस सुद्धा केला लगेच बोनीच्या कस्टमरवर लग्न पण केलं मी आणि हा सांगतोय स्वतःच्या पायावर उभी राहिल्या लाज वाटते का तुला लाज वाटते कुठून आणते रे एवढा कॉन्फिडन्स हा नवी कुठून आणते कॉन्फिडन्स बघायचंय माझा कॉन्फिडन्स बघायचा आहे कन्फर्म आजपासून तू या कंपनीचा असिस्टंट नाही, मॅनेजर तू आजपासून सिनियर मॅनेजर नाही मला नाही व्हायचं मला नाही करायचं नाही करावं लागेल आजपासून मॅनेजिंग डिरेक्टर मी सांगते ना. नको, नको, ऐक, माझ्या नको, कंपनीत- हेड ऑफ द नाही डिपार्टमेंट व्हायचं थांबा ना, मला आजपासून तू PCO. मला विचारून घ्या मला नाही करायचं ऐका एक मिनिट पहिले म्हणजे ते पीसीओ नाहीये ते सीईओ आहे सीईओ पीसीओ कसं वाटतं ते ऐका मला विचारा मला नाही करायचंय मला नाही व्हायचं सीईओ ऐक ना मी 60% शेअर होल्डर आहे ना तुला मालक केला जात अरे नको मला मला नाही काय बोललास तू तो मालक तू मालक केलं हा केलं मी नाही आता तुला कोर्टात खेचलं ना तर नावाची माया नाही अरे काय चाललंय माझा ऐका पैसे तुझ्याकडे कोर्टात घेऊन जायला पैसे तुझ्याकडे हा मालक आहे ना हा देईल ना आपल्याला पैसे हो ना मी कुठून देऊ तू देशील ना आता तू मी मालक नाही देणार मी कुठून झालो मालक मी नाही झालो जबाबदारी नाही ना. मी नाही घेतली जबाबदारी नाही खड्ड्यात जा ना तुम्ही अरे नाही करायचं मला तुमच्याकडे नोकरी नको ही कंपनी मला हे अशा कंपनीत राहण्यापेक्षा ना आयुष्यभर मी स्किट करेन त्याच्यापेक्षा हे बरं हे तुम्ही स्वतःला सांगा आयुष्यभर आपण तेच करतो इथे अरे गेले खड्ड्यात तुम्ही ए नाही 2 अरे तास जा. थांब ना. मी नाही करणार ए, 2 तास ए, थांब ना. ए, ऐक हट. ना, ऐक ना, interview ला ए, बोलवलं बोल. आहे. वा वा धमाकेदार झाला इंटरव्ह्यू. अलकाताई तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? विपुल आणि कुलदीप ओव्हरऑल चांगला होता पण आम्हाला माझ्या अजून खूप अपेक्षा होत्या माहिती नाही एवढ्या वाढवल्यामुळे असतील तर मी मकरंद दादा तुम्ही काय म्हणाल? मला आशय चांगला वाटला म्हणजे त्या आशयामधलं जे मर्म होतं की शिकलेल्याच्या नशिबाची काशी आणि तिसरी पास शिक्षण महर्षी अशी एक ती पद्धत तशा पद्धतीचं ते होतं पण सादरीकरणात अजून काहीतरी गंमत आणता आली असती किंवा हा विषय जास्त चांगल्या पद्धतीनं शेवटाकडे नेता आला असता. अलकाताई म्हणायला तसंच की कधी अपेक्षा वाढली की कधी अपेक्षा भंगाचं दुःखही होतं पण तरीसुद्धा तुमची ऊर्जा आणि तीच असल्यामुळे आम्हाला त्याला दाद द्यावीशी वाटते. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. विजय दादा 10x10 या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही खूप दिवसांनी रंगभूमीवर परतलात कसं वाटतंय? खूप टेन्शन होतं कारण 21 वर्षानंतर मी नाटकात काम करत होतो प्रामाणिकपणे सांगतो थोडंसं सिनेमात काम करून मी कंटाळो म्हणण्यापेक्षा 1.5 मिनिटाचा शॉट 2 मिनिटाचा शॉट तर खरंच कंटाळा आला होतो म्हटलं खरंच मी बरा ॲक्टर आहे का माझ्यात ते एक ब्रीथ आहे का श्वास तेवढा आहे का माझा आणि असं म्हणून मी एक नाटक ते ॲक्सेप्ट केलं आणि बघूया एक तालीम की एक होतं ना की काय म्हणतं एक स्टॅग्नेशन येतं तर मी परत एक माझ्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये मी परत एक तालीम सुरू केली ती 22 दिवस तालीम केली एक चांगलं नाटक मला मिळालं माझे सगळे चांगले आर्टिस्ट सुप्रिया म्हणा प्रथमेश म्हणा विदिशा सगळे चांगले आर्टिस्ट मला मिळाले एक चांगलं कॅरेक्टर मला मिळालं आणि म्हणून मी त्याला ॲक्सेप्ट केलं आणि मी नाटक खूप खूप एन्जॉय करतो आहे की मी तुम्ही जेव्हा काम करता बघतो मी की हे ह्या फोर्सने करतायत ह्या वयात पण खरंच देवाच्या दयेने मला वय म्हणजे फॉर ओन्ली नंबर्स आहे म्हणजे अजून मी माझ्या मुलाबरोबर आणि प्रथमेश माझा नाटकातला मुलगा यांचं अजून मी क्रिकेट खेळायला जातो माझा मुलगा नाही प्रथमेश आत्ता गेल्या रविवारी कंबर अजून दुखते आहे ती सोड पण अजून मी धावतो हा म्हणतो प्रथमेश अरे सर धावू नका कमॉन यार जरा प्रयत्न करूया आणि मी खरं नाटक मी खूप एन्जॉय करतो क्रेडिट गोज टू रायटर डायरेक्टर माझे प्रोड्युसर्स की ते माझ्याकडे आणि सगळे विजय चांगलं नाटक आहे तुम्ही करा ते सगळं क्रेडिट ह्या सगळ्यांना आहे आणि माझ्या नशिबाला आहे आणि ऑफकोर्स थँक्स टू प्रेक्षक. वा 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 वा